रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. महत्वाचा व्हिडिओ. आणि निसर्गाने का म्हणतात, नेचर इज गॉड का म्हणतात? कारण निसर्गाने आपणाला बरेच काही आजार बरे होण्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे, की ज्या अवयवासाठी जे रंग हवे आहेत, काय हिरव्या पालेभाज्या, हिरवी फळं कधी खावीत, कुठल्या कुठल्या रोगासाठी खावीत, ते मी जे सदैव प्रयोग करतो, वापरात आहेत, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये, मग कॅन्सर असू द्या, मधुमेह असू द्या, किंवा आम्लपित्त असू द्या, किंवा कपदोष असू द्या, वात दोष असू द्या, त्याच्यावरती जे मी माझ्या आजोबांनी वडिलांनी जे सांगितलेले उपचार आहेत ते उपाय मी तुम्हाला सांगतो, आणि ते आणखीनही मी करतो. लक्षात ठेवा. अशा वेगवेगळ्या रंगाच्या बॉटलमधलं पाणी मी हे पित असतो. याचं कारण, तेलही त्याच पद्धतीने लावत असतो. त्याचं कारण, ह्या बॉटल आम्ही फेकून देत नाही. ह्याचा उपयोग कशासाठी करतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर ज्या माझ्या गोरगरीब व्यक्तींना कॅन्सर सारखे महाभयंकर रोग असतील, किंवा ज्यांना मधुमेह सारखे रोग असतील, किंवा सांधेदुखी वगैरे असेल, तर मी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे पुढे. अतिशय साधा सोपा, सर्वांना करता येणार असा. तुम्हाला जर या रंगाच्या बॉटल नाहीत मिळाल्या, मी आज हिरव्या रंगाची काचेची बॉटल जर वापरली, तर ती वापरायची कशी ती मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्या हिरव्या बॉटलमध्ये पाणी भरून, ती बॉटल जर त्या बॉटलमधलं जर पाणी पिलं तर कुठले कुठले रोग कसे कसे बरे होणार आहेत ते मी पुढे सांगतोय. समजा काही अडचणी येणार आहेत, त्या अडचणी तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो. त्या म्हणजे अशा की सर हिरव्या रंगाची बॉटल मिळत नाही. तर हिरव्या रंगाची काचेची बॉटल तुम्हाला जर नाही मिळाली, तर बिअरच्या दुकानामध्ये बिअर ज्या बॉटलमध्ये असते ती हिरवीच बॉटल असते. लक्षात ठेवा, हिरव्या रंगाची बॉटल असते. ती बॉटल, रिकामी बॉटल आणायची आपल्याला, बिअर नाही प्यायची. ध्यानात आलं का तुमच्या? नाही तर पांढऱ्या रंगाची काचेची बॉटल असली तरी सुद्धा चालते. काचेची बॉटल असावी. अगदी ज्यांना काचेची शक्य नाही त्यांनी प्लॅस्टिकची घेतली तरी चालते, परंतु काचेची असल्यानंतर व्यवस्थित त्याचा परिणाम होतो. ते तुम्हाला हिरवा रंग करायचा आहे तर काय करा, त्या बॉटलला आपला सेलोफोन पेपर मिळतो ना, आपण पतंग किंवा आकाशकंदील तयार करण्यासाठी. हिरव्या रंगाची बॉटल नाही मिळाली तर हा कागद त्या बॉटलवरती गुंडाळायचा, आणि किती भरायची, काय करायची ते मी पुढे सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी या बॉटलमधलं पाणी कुठल्या कुठल्या रोगासाठी चालणार आहे ते मी सांगू इच्छितो. हिरवी बॉटल तुम्ही अगदी अशा पद्धतीने, आता हीच वापरतो मी, आलं का लक्षात? ही स्प्राईटची बॉटल आहे, हीच बॉटल मी वापरतो, कारण हिरवी बॉटल मला मिळाली नाही. अशा पद्धतीनं ही निळी बॉटल आहे माझ्याकडे. पुन्हा ही अशी तपकिरी लाल रंगाची बॉटल आहे. हे पहा, अशा पद्धतीनं ही नारंगी रंगाची बॉटल आहे. येते का लक्षात? आणि या बॉटलवरती मी सर्व म्हणजे रोग, जेणेकरून फक्त याला कालावधी जास्त जातो परंतु रोग परिपूर्ण बरा होतो, असे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. मी दावा नाही करत कुणाला की हेच तुम्ही करा म्हणून. ज्यांना आवडतंय, ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे, जे गोरगरीब होतकरू लोक आहेत, हे जुनी माहिती, खूप जुनी माहिती आहे. माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं, त्याचं काही नाव आठवत नाही मला आता, परंतु साधारण 2001-2च्या आसपास एक पुस्तक वाचण्यात आलं होतं, आणि त्या पुस्तकामध्ये ही सर्व माहिती दिलेली होती. आता ते पुस्तक मला सापडना, परंतु जेवढं काही मला आठवतंय तेवढं पूर्णपणे, की मी तेव्हापासून वापरतोय. लक्षात ठेवा, मी अगोदर आयुर्वेदाच्या ऐवजी ॲलोपॅथिकच्या बी गोळ्या खाल्लेल्या आहेत, आणि त्या गोळ्यातून सुटका होण्यासाठी माझा रात्रंदिवस, चिकित्सक हा स्वभाव असल्यामुळं, क्युरियासिटी
असल्यामुळं, स्वतः सायन्स मी शिकवत असल्यामुळं याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. तर या बॉटलमुळं, हिरव्या रंगाच्या बॉटलमुळं लक्षात ठेवा, एक म्हणजे मधुमेह, पूर्णतः ब्लडमधली जी आपल्या शुगर आहे ती शुगर साधारण 1 महिना 1.5 महिना हा प्रयोग तुम्ही केला, मी सांगतोय तसा पुढे सांगणार आहे, आणि 1.5 महिन्यामध्ये तुमची शुगरची लेवल, तुम्हाला जे आता सध्या पथ्य वगैरे सांगितलेलं आहे ते पाळून फक्त हा प्रयोग करा. त्याच्याबरोबर तुमच्या डेली रुटीनमध्ये काय फरक करू नका. ध्यानात आलं का? परंतु मी अगदी 101% सांगतो की या उपायाने तुम्हाला निश्चित फरक पडेल. कॅन्सरचा रोगी आहे आणि तो रोगी आपल्याला जगवायचा आहे, ऑपरेशन झालेला आहे किंवा त्रास होतोय, सांधेदुखीचा त्रास होतोय, अशा लोकांसाठी अतिशय साधा सोपा हा विलाज मी पुढे सांगतो. तर अशी हिरवी बॉटल घ्या. ही हिरवी बॉटल नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. या हिरव्या बॉटलमध्ये एक 70% इथपर्यंत, 70% म्हणजे इथपर्यंत येतं साधारण, हा वरचा भाग पूर्णपणे रिकामा ठेवायचा. याच्यामध्ये आपण जे डेली युजेसला वापरतो पाणी, ते पाणी घ्यायचं आणि सर्व ऋतूमध्ये, बरं का, लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात तुम्ही ही बॉटल, या बॉटलमध्ये एवढं पाणी भरून साधारण कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 8 तास, 6 तास हे पाणी सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात ठेवायचं. उन्हाळ्यामध्ये वेळ कमी लागतो. आता पहा, याचं जे वरचं झाकण आहे, हे झाकण इतकं फिट्ट पाहिजे आहे, आलं का लक्षात? कारण या कलरमुळं जो पांढरा प्रकाश, सूर्यापासून निघणारा हा जो पांढरा प्रकाश आहे, हा तानापिही निपाजा म्हणजे 7 रंगाचं मिश्रण आहे. शरीरातील आपल्या अवयवासाठी सुद्धा या रंगाची, या काही रंगाच्या अभावामुळं बरेच काही रोग होत असतात. त्यातल्या त्यात डॉमिनन्सी दाखवणारे हा एक रंग आहे, निळा एक रंग आहे, लक्षात ठेवा, आलं का लक्षात? आता गडद निळा मिळाला तर चालतोय, मला बॉटल मिळाली नाही म्हणून मी यातलंच पाणी वापरतो नेहमी. किंवा हा नारंगी रंग, आलं का लक्षात? हे तिन्ही रंग, आणि आणखीन एक लाल बॉटल मधलं, नाही मिळाली लाल बॉटल तरी चालती, परंतु आज मी इथे हिरव्या रंगाच्या बॉटलचं सांगायला लागलो की 5 ते 6 तास उन्हामध्ये ठेवायची. पाणी पिण्यास योग्य झालं हे ओळखायचं कसं ते मी सांगतो. तर वरच्या पूर्ण बाजूला इथं वाफ जमा झालेली असते, पाण्याची आतली बाष्पीभवन होऊन त्या पाण्याची वाफ तयार होऊन इथे अशी जमा झालेली असती. ते तोंड उघडायचं नाही. अशी 4-5 तास उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये अगदी बॉटल ठेवायची, आणि ही बॉटल ठेवून ते पाणी आणायचं, आणि सकाळी जेवण झाल्यानंतर, जेवणानंतर बरं का, लक्षात ठेवा, सकाळी जेवणानंतर मग किंवा तुम्ही नाश्ता केल्यानंतर करू शकता. मात्र आता आदल्या दिवशीचं पाणी हे तुम्हाला हे हिरव्या बॉटलमध्ये हे केलेलं पाणी तुम्ही 3 दिवस वापरू शकता. साधारण हे तेवढं पाणी पिलं तरी चालतंय. ह्याच्यापेक्षा मोठी बॉटल घ्या, लक्षात येत आहे का? पहा, म्हणजे साधारण या आकाराची बॉटल. तर हे पाणी दिवसातून 3 वेळा जर घेतलं, कधी कधी ते मी सांगतो, असल्या 2 बॉटल असाव्या, हिरव्या रंगाच्या असाव्या, नसतील तर हिरवा कागद ह्याच्यावरती गुंडाळा आणि तो ठेवा, तरी बी चालू शकतं. फक्त सनलाईट जी आहे ती त्यातून आतमध्ये, हिरव्या रंगातून आतमध्ये पास झाली पाहिजे, लक्षात ठेवा. हिरवा रंग काय असतो ते आता इथं मी व्हिडिओ मोठा करू इच्छित नाहीये. मग त्याच्यामधील साधारण एवढं पाणी, जेवणानंतर एवढं पाणी, आलं का लक्षात? किंवा एवढी पूर्ण बॉटल हे जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने पाणी प्यायचं, ते पूर्ण. सकाळीही हे पाणी प्यायचं आणि संध्याकाळी हे पाणी प्यायचं, आलं का लक्षात? कुठल्या बॉटल मधलं सांगायला लागलोय मी? हिरव्या बॉटल मधलं पाणी सांगायला लागलोय. तुमचा कॅन्सर असू द्या, मधुमेह असू द्या किंवा संधिवात असू द्या, तुम्हाला निश्चितच 1 महिन्याच्या आत याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही करून पहा. नुसतं म्हणजे असा विश्वास न ठेवता तुम्ही प्रत्यक्षात, बरं काय करायचं आपल्याला, फक्त किती साधं सोपं आहे. त्या रंगाची बॉटल घ्यायची आहे, किंवा नसेल त्या रंगाची मिळेल तर त्याच्यावरती हिरव्या रंगाचा कागद गुंडाळायचा आहे, आणि तो फक्त प्रकाशामध्ये ठेवायचा आहे. किती तास? 5 ते 6, जास्तीत जास्त 8 तास. आता 8 तास एवढा वेळ सूर्यप्रकाश आता थंडीत तर नसतोच, तेवढा वेळ ठेवा. आणि ते पाणी दररोज सकाळी आणि दररोज सायंकाळी हे घ्या. फक्त 1 महिना कायमस्वरूपी घ्या.
आणि आहारामध्ये आपण जो आहार खातोय त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या येत आहे का लक्षात? बघा या गोष्टी, हिरव्या पालेभाज्या, हिरवी फळं याचा जास्त वापर भाजीमध्ये करायचा. मग तुम्ही भाकरी खाणं योग्य, चपाती खाल्ली सिटीमधल्या लोकांनी तरी बी चालू शकतंय, परंतु भाकरी ही माझ्या मते योग्य. कारण तुम्ही काही जरी खाल्लं तर फक्त 3 पदार्थामध्ये रूपांतर होतं. एक ग्लुकोज, दुसरं अमिनो ऍसिड्स लक्षात ठेवा, आणि तिसरं फॅट्स. हे 3 पदार्थ तयार होतात. फॅट्स जे आहे ते चरबीमुळे शरीरावरती दिसून येतं. अमिनो ऍसिड्स ही ताकद देतात लक्षात ठेवा. ग्लुकोज एनर्जी निर्माण करून ताकदीला सहकार्य करतात. तर अतिशय महत्वाचा व्हिडिओ हा अपलोड मी केला. यामध्ये तुम्हाला अनुभव येतील. तुमचे लैंगिक विकार असतील, त्याला हाय बीपी आहे, लो बीपी वाल्याने हे करायचं नाही. लो बीपी साठी कुठल्या रंगाची बॉटल वापरायची ते सांगतो मी. परंतु हाय बीपी आहे त्यांनी अगदी या 2-2 बॉटल जरी जेवणानंतर घेतल्या, दिवसभर 5-6 तास ठेवलेल्या, तरी सुद्धा चालू शकतंय. किंवा तुम्हाला सांगतो, एखाद्याची दृष्टी कमी आलेली असेल, मोतीबिंदूची प्राथमिक अवस्था असेल, तर त्या लोकांना सुद्धा याचा खूप फायदा होतो. त्यानंतर जे आपले आतड्याचे कॅन्सर असतात किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असेल, अल्सर असेल, तरी सुद्धा या उपायाने तुमचा तो पूर्णतः कमी येईल. ज्याचा त्याचा अनुभव ज्याच्या त्याच्या पद्धतीने असणार आहे. हे माझे जे अनुभव आहेत ते मी माझे अनुभव तुम्हाला शेअर करू इच्छितो. तुम्ही प्रयोग करून पहा, आणि प्रयोग करून पाहिल्यानंतर तुम्ही 1-2 महिन्यांनी मला आवर्जून फोन करा. लक्षात ठेवा, ह्याला म्हणजे त्या पुस्तकाचं नाव काय मला आठवत नाही, परंतु सूर्यकिरण असं काहीतरी, चिकित्सालय किंवा चिकित्सा वगैरे असं काहीतरी होतं. आलं का लक्षात? ते पुस्तक आता मला सापडेना, परंतु त्याचं नाव असंच, सूर्यकिरण किती महत्वाचे आपल्या ह्याला पेपरला लेखही येत होते त्याचे. लक्षात ठेवा, तेही वाचण्यात आलेत माझ्या. आणि असा वाचायचा छंद पहिल्यापासून असल्यामुळं जे काही ज्ञान माझ्याकडे आलेलं आहे ते मी फक्त सर्व समाजाला देण्याचा प्रयत्न करतोय. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.